नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय जयवंत दळवी लिखित सारे प्रवासी घडीचे ही कादंबरी आणि आज भाग 9. गावातलं रवळनाथाचं देऊळ म्हणजे सार्वजनिकरित्या गप्पा मारण्याचं एकमेव ठिकाण होतं. देवळाचे सज्जे ऐसपैस होते. सायंकाळी कुठलंही काम आटपून घरी जाण्यापूर्वी प्रत्येकजण देवदर्शन घेण्यासाठी हटकून देवळात जायचा. त्यामुळे देवळात लोकांची सारखी रीघ असायची. आमचे आबा आता या देवस्थानचे पहिले मानकरी असल्यामुळे ते देवळातल्या बैठकीचा चांगलाच उपयोग करून घ्यायचे. पावटे मास्तरांची शाळेतनं हकालपट्टी झाली आणि आपण ती केशा चांभाराकडून करायला लावली या जाणीवेनं आबांचे काही दिवस खरोखर धुंदीत गेले. इतके की या एकाच प्रसंगाचा रवंथ देवळातल्या बैठकीत सारखा चालायचा. पावटे मास्तरचं आणि पर्यायानं बाबुलीचं नाक कापल्याबद्दल ते अक्षरशः खुशीत होते. कितीतरी दिवस ते आल्या गेल्यानं ही एकच गोष्ट रंगवून रंगवून सांगत होते. केशा चांभारानं शाळेची तपासणी कशी केली, शेरे बुकावर अंगठे कसे उठवले, लोकल बोर्डाच्या सभेत त्याची तारांबळ कशी उडाली. एक ना दोन अनेक प्रसंगांची रसभरीत वर्णनं करून ते मोठ्या मजेत वेळ घालवत होते. केशाच्या निवडणुकीमुळे आमच्या गावाला जिल्ह्यातल्या निरनिराळ्या वर्तमानपत्रातून बरीच प्रसिद्धी मिळत होती. लोकल बोर्डाच्या निवडणुकीत केशा कसा निवडून आला, बाबुलीनं उभा केलेला बामण उमेदवार कसा पडला, केशाला भरघोस मतं कशी मिळाली वगैरे अनेक तऱ्हेच्या खुलवून लिहिलेल्या बातम्या जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या वर्तमानपत्रात सारख्या येत होत्या. चांभाराला बहुमतानं निवडून देणारं आमचं गाव पुरोगामी विचारांचं आणि सुधारक वृत्तीचं आहे असंही अनेक वर्तमानपत्रांनी सूचित केलेलं होतं. तथापि निवडणुकीमागची खरी परिस्थिती काय होती हे या वर्तमानपत्रांना कधी कळलं नाही. आबा आणि बाबुली यांच्यातल्या वितुष्टामुळे आबांनी केशाला बोर्डात निवडून आणलेलं होतं. पावट्याला नरम करण्यासाठी त्यांनी केशाला जो हाताशी धरलं होतं हे बिचारा त्या बातमीदारांच्या कानांपर्यंत पोचलंही नव्हतं. एका खेडेगावात आणि तेही त्या काळच्या खेडेगावात एक अशिक्षित बोर्डावर निवडून येतो याचंच सर्वांना कौतुक वाटत होतं. सर्व बातम्यातनं या एकाच घटनेचा गौरव होत होता. केशा निवडून आला आणि त्या बिचाऱ्याच्या ध्यानीमनीही नसताना आमचं गाव पुरोगामी म्हणून झगझगीतपणे झळकलं. त्यामुळे आबांच्या अंगावर आणखीन मुठभर मांस चढलं. सर्व वर्तमानपत्र जमवून आबा देवळात येत आणि चबुतऱ्यावर बसून त्या बातम्या गावकऱ्यांना वाचून दाखवीत. त्यामुळे गावभर केशाचं आणि पर्यायानं आबांचं कौतुक होत होतं. इथे एक गोष्ट कबूल केली पाहिजे ती ही की वर्तमानपत्रांनी ध्वनित केल्याप्रमाणे आमचं गाव पुरोगामी नव्हतं. आमचे आबा तर अजिबात पुरोगामी नव्हते. ते धर्माचं व्यवस्थित पालन करणारे सनातनी होते. केशाला त्यांनी हाताशी धरलं आणि त्याला निवडून आणलं ते केवळ एका जिद्दी खातर, बाबुलीची जिरवण्याच्या ईर्षे खातर. एरवी केशाची सावली अंगावर पडल्यानंतर आंघोळ केल्याशिवाय ते घरात येत नसत. वारंवार केशाची सावली अंगावर घेऊन ते निवडणूक लढवत होते तेव्हा तर आजी त्यांच्यावर रात्रंदिवस खेकसत असायची. आपल्या हातून भ्रष्टाचार होतोय असं त्यांना वाटायचं, पण केवळ पावट्याला लोळवण्यासाठी त्यांनी हे सगळं सहन केलेलं होतं. अखेर केशाच्या निवडणुकीतनं एक बिकट प्रसंग उभा राहिला. केशाला निवडून दिल्यानंतर कधी काळी आपल्यावर अशी आपत्ती येईल अशी आबांना मुळीच कल्पना नव्हती. वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचून काही समाजसुधारकांनी आणि विशेषतः हरिजन सेवकांनी एकदम आमच्या गावाकडे मोर्चा वळवला. आमचं गाव केशा चांभाराला निवडून देतं या अर्थी ते पुरोगामी असलं पाहिजे. त्याला निवडून आणण्यासाठी आबा झटतात त्या अर्थी आबासुद्धा पुरोगामी सुधारक असले पाहिजेत असा निष्कर्ष काढून काही समाजसुधारक एकाएकी आमच्या गावात हजर झाले. सायकलीवरून फिरणारे, मोटारीतून येणारे आणि पायी चालत येणारे अनोळखी चेहरे गावात दिसायला लागले. लेंगेवाले, धोतरवाले, पंचेवाले, लुंगीवाले, उघडे, बोडके, टोपीवाले, दाढीवाले, बिनदाढीवाले, काठीवाले, बिनकाठीवाले, टकळीवाले, चरखावाले, कितीतरी प्रकारचे लोक पिशव्या हातात घेऊन किंवा काखेत मारून आमच्या गावी पायधूळ झाडायला लागले. गुळाच्या खड्याकडे मुंगळ्या जमाव्यात ना तसे हे लोक आमच्या घरी जमायला लागले, येऊन राहायला लागले, जेवायला खायला लागले. त्यांच्या पाठीमागून तर आमच्या घरी टोळधाड आली आहे असा कुत्सित उल्लेख आबा करत.
या सर्व लोकांनी आमच्या गावात सहभोजन घालण्याचा बेत रचला. बेत कसला? चांगला चंगच बांधला त्यांनी. महाराणी चांभार या हरिजनांना सोबतीला घेऊन या गावात जेवलंच पाहिजे, म्हणजे मग या गावाच्या पुरोगामित्वावर शिक्कामोर्तब झालं, असा ग्रह करून घेऊन त्यांनी चळवळ आरंभली. त्यासाठी त्यांना आबांचा पुढाकार हवा होता, कारण केशाच्या निवडणुकीत आबांनीच पुढाकार घेतला होता. हे सगळं ऐकून आबा कैचीत अडकल्यासारखे वाटले. झक मारली आणि केशाला निवडून आणलं असं त्यांना झालं. पण करणार काय? नाही म्हटलं तरी काळाचाही महिमा असतो ना. आबा 100% सनातनी होते, पण मी सुधारक नाही, मी सनातनी आहे, मी अस्पृश्यता मानतो, माझा सहभोजनाला विरोध आहे, असं त्यांना उघडपणे सांगता येईना. आणि छाती ठोकपणे सुधारणांवर विश्वास ठेवून सहभोजनात सामील होता येईना. केशाला निवडूनच आणलं नसतं तर ही टोळधाड या गावावर आली नसती, असा विचार मनात येऊन त्यांना पश्चात्ताप होई. पण नुसता पश्चात्ताप करून तरी ते काय करणार होते? उलट सारे हरिजन सेवक इतक्या हातघाईवर आले होते की त्यांना काही ना काही करणं भाग होतं. बिकट परिस्थिती पाहताच आजारी पडण्याची सार्वजनिक कलाही त्यावेळी असावी तशी सर्वश्रुत नव्हती. त्यामुळे टाळाटाळ करणं, आडेवेडे घेणं, कधी कधी होय होय म्हणणं, मध्येच नाही नाही म्हणणं, एवढंच आबांना शक्य होत होतं. पण त्याचाही तसा काही उपयोग नाही झाला. आलेल्या सर्व हरिजन सेवकांना ही तंत्र पूर्वपरिचित असल्याचं आढळून आलं. आबांनी टाळाटाळ करताच ते अधिक मागे लागले. आढेवेडे घेताच त्यांनी अधिक आग्रह केला. होय होय म्हणताच मिठ्ठास हास्य केलं आणि नाही नाही म्हणता पिच्छा पुरवला. आबांनी अखेरपर्यंत कधी होकार दिला नाही आणि नकारही दिला नाही. फक्त सव्यापसव्य चालू राहिलं. पण सेवकांनी फारशी फिकीर केली नाही. आबांनी काही म्हटलं तरी त्यांच्याच मदतीनं आमच्या पुरोगामी गावात सहभोजन घडणार हे नक्की झालं. त्यासाठी दिवस ठरला. भोजनावळीसाठी मंडप घालायचा खर्च नको म्हणून उघड्या मैद्यावर संध्याकाळी 7 वाजता सहभोजन पार पाडायचं असं ठरलं. तालुक्यातून, जिल्ह्यातून सुधारक, सेवक, पुढारी असली टरफलं असलेले अनेक जण जत्रेला आल्यासारखे आमच्या गावात यायला लागले, आमच्या घरी उतरायला लागले आणि जबरदस्तीनं आबांना ओढून गावभर प्रचार करायला लागले. डॉक्टर रामदास हे या सगळ्या मंडळींचे म्होरके होते. ते पुढाऱ्यासारखे वागत, पुढाऱ्यासारखी भाषणं देत, पण त्यांना पुढारी म्हटलेलं आवडत नसे. ते स्वतःला नम्र सेवक म्हणवून घेत. विदभर रुंदीचा आणि 2 हात लांबीचा एक फडका ते कमरेला गुंडाळत. खांद्यावर विदभर लांबीचा एक फडका असे. हवेत उष्णता असली म्हणजे हा फडका भिजवून ते कपाळावर ठेवत. त्यांची यष्टी सुकलेल्या काठीसारखी होती. त्यांची दाढी मधाच्या मोहळासारखी होती. समोर एक व्यक्ती असो अगर 50 लोक असो, त्यांच्यासमोर भाषण करताना ते या दाढीवर सारखा हात फिरवत. बोलताना एखादा शब्द सुचला नाही म्हणजे मग ते आपली दाढी घट्ट आवळून धरत. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची जीभ फार लांब होती. ती आम्हाला एकदा अचानक दिसली होती. त्यांच्या दाढी मिशातनं दात, ओठ, जीभ या अवयवांचं दर्शन कधीच होत नसे, पण ते एकदा अचानक झालं. एकदा ते आमच्या घरी वाटीतनं आमरस पित होते. पिता पिता हनुवटीवर थोडे थेंब पडले होते. ते त्यांनी गायीसारखी लांब जीभ करून चाटून घेतले आणि तुटलेले केस जिभेला चिकटताच थुक थुक करून थुंकत बसले. आपला डॉक्टरकीचा व्यवसाय सोडून त्यांनी 1920 साली स्वातंत्र्याच्या चळवळीत उडी घेतली होती. हिंदुस्थानातल्या सर्व ब्रिटिश गव्हर्नरांना आणि व्हॉइसरॉयला ते महिन्यातनं एकदा न चुकता तार करत असत. आपण आता हिंदुस्थान सोडून जाणं इष्ट ठरेल अशी तार ते पाठवत. पुढे पैशाची तंगी निर्माण होताच गव्हर्नरांना तारा पाठवणं बंद करून ते फक्त व्हॉइसरॉयला तार पाठवत असत. कारण व्हॉइसरॉय गेला म्हणजे गव्हर्नर जातील अशी त्यांना खात्री. उष्टी पत्रावळ गेली की उष्टा द्रोण सुद्धा जाईल असं ते म्हणत असत. आपण आता हिंदुस्थान सोडून जाणं इष्ट ठरेल एवढी मोठी तार पाठवून अधिक खर्च करण्यापेक्षा चालते व्हा अशी संक्षिप्त तार करून पैसे का वाचवत नाही अशी कुत्सित शंका आमच्या गावातल्या काही लोकांनी त्यांना विचारली होती. त्यावर चालते व्हा हा हुकूम झाला. हुकूम केला की विरोधी पक्षाच्या भावना दुखावतात. विनंती केली की भावनांचा आदर होतो असं ठराविक उत्तर त्यावेळी त्यांनी दिलेलं होतं. सहभोजनाच्या आधी 8 दिवस सर्व व्यवस्था पाहण्यासाठी ते आमच्या घरी मुक्काम ठोकून होते. ते आले आणि दुसऱ्या दिवशी आजारी पडले.
चांगला अंग भाजणारा ताप भरला, पण त्यांनी आम्हाला डॉक्टरला बोलवू दिलं नाही, औषध घेतलं नाही. कडकडीत उपोषण केलं. त्याबरोबर पाणी घालून थोडी तांबड माती कालवली आणि मातीच्या भाकऱ्या कपाळावर थापल्या. त्याचे कपचे होताच ते काढून पुन्हा चिखल कपाळावर थापला. बराच वेळ हे सत्र चालू ठेवून त्यांनी आपला ताप उतरवला, तेव्हा आम्ही अक्षरशः विस्मयचकित झालो. त्यांचं जेवण सुद्धा असंच विक्षिप्त असायचं. आम्ही केलेलं जेवण ते जेवीत नसत. मी आपल्यासाठी काय करतो, मग आपले श्रम मी कसे घेऊ, असं विचारून आपल्या भाकऱ्या ते स्वतःच करत. तांदळाच्या पिठात नारळाचं पाणी टाकून आणि त्यातच खोबऱ्याचे तुकडे मिसळून ते भाकरी भाजत असत. तीही पूर्ण भाजलेली नसे, अर्धी कच्चीच भाजलेली असे. ती चिकचिकीत भाकरी ते चिक्की खाल्ल्यासारखी खात असत. पहिल्या दिवशी त्यांच्यासमोर बसून मी पत्रावळीवरची भाताची रास उठवायला लागलो, तेव्हा ते अस्वस्थ झाले. या वयातला पोरगा हे एवढं अन्न खातो हे बघून ते स्तंभित झाले. माझं जेवण चालू असताना ते गंभीरपणे मला म्हणाले, बाळा आपू, आपला देश गरीब आहे, दरिद्री नारायणांचा आहे. आपण एवढा दोघा चौघांचा भात खाऊ नये रे. तुझ्यासारख्यानं 4 घास कमी घेतले तर तेवढे इतर भुकेल्या लोकांच्या पोटात जाऊ शकतील ना रे. हे ऐकताच मी पुन्हा भात घेतला नाही. पत्रावळीत होता तोच कसाबसा संपवला आणि मी पानावरनं उठलो. इतर भुकेलेल्या लोकांसाठी 4 घास कमी जेवणं मला जमणार नाही, म्हणून दुसऱ्या दिवसापासून डॉक्टर रामदासांचं जेवण संपल्यानंतर मी जेवायला लागलो. त्यांच्यासमोर जेवायला बसू नकोस हो, मेलादृष्ट लावेल तुला, असा आईने मला उपदेश केला. भात जेवायला सुद्धा नशीब लागतं. भाकरी खाऊन गावभर चालणाऱ्याला भाताची कसली आली चव, असं म्हणून आजीनी संताप व्यक्त केला. त्यांच्यासमोर बसून मी जेवायचं थांबवलं, तथापि मी भाताचं प्रमाण कमी केलेलं नाही असा त्यांना संशय आला असावा, कारण ते पुन्हा एकदा म्हणाले, बाळा आपू, गरगरीत फुगणं हा बटाट्याचा गुणधर्म आहे, माणसाचा नाही. माणसानं फक्त जिवंत राहण्यास आवश्यक तेवढंच अन्न खावं, त्यामुळे मन संयमी होतं. खूप खाऊन शरीर सुटत गेलं तर उठण्या बसण्यापासून तो समाजकार्यापर्यंत सगळ्या हालचालीत जडत्व येतं आणि शारीरिक जडत्व बुद्धिमांद्यास कारणीभूत होतं. त्यामुळे हा माणूस सहभोजनासाठी आलाय का मला आळवण्यासाठी आलाय, असा प्रश्न माझ्या मनात सारखा येत होता. आबांना सुद्धा ते धड जेवू देत नसत. त्यांच्या पानावरच्या भाज्या बघून डॉक्टर साहेबांची टीका सुरू व्हायची. भाज्या नुसत्या अर्ध्या कच्च्या शिजवाव्या आणि मीठ मसाला न घालता खाव्या, हे त्यांचं तत्व. त्यामुळे कधी एकदा ही पिढा परत जातीये असं आबांनाही झालेलं होतं. तथापि सहभोजन पार पडल्याशिवाय ही पिढा जाणार नव्हती. पण महाराणी चांभार यांना पंक्तीत घेऊन सहभोजन करायचं कसं? पहिल्यांदा अनेकांनी हो हो म्हटलं तरी खुद्द त्या दिवशी कोणी आला नसता. शेवटी अब्रू आणि धर्म या दोन्हींचा बचाव करण्यासाठी आबांनी कट रचला. त्या कटाला खुद्द महार चांभारांचाही दुजोरा मिळाला, कारण डॉक्टर रामदासांच्या प्रहारानं बरेच महाराणी चांभार अस्वस्थ झालेले होते. बामण आणि कुळवाडी यांच्या पंक्तीत बसून आम्ही गावात भ्रष्टाचार करणार नाही, आम्ही आमच्या परंपरेनं वागणार, असं ते हट्टानं सांगू लागले. इतकंच नव्हे, ते हे भलतं खूळ गावात आणलं म्हणून डॉक्टर रामदासांना खुळो डॉक्टर अशा नावानं ते बोलवायला लागले. त्यामुळे आबांचा कट पक्का झाला. त्यांनी 25 कुळवाडी बोलवले आणि सांगितलं, तुम्ही उद्या सहभोजनाला महार होऊन यायचं. तुमची आडनावं आणि जात कोळी सांगायची नाही. आणखीन दुसऱ्या 25 जणांना त्यांनी सांगितलं, तुम्ही चांभार होऊन यायचं. एकमेकात मिसळून बसायचं, जेवायचं, पण आपण कुळवाडी आहोत, भंडारी आहोत हे कळू द्यायचं नाही. दुसऱ्या दिवशी सहभोजन. परगावाहून आलेले कार्यकर्ते सकाळपासून राबत होते. भात, वडे, गुळवणी आणि डाळीची आमटी एवढे पदार्थ करण्यात कार्यकर्ते दंग झाले. सुमारे 500 लोक जमणार होते. डॉक्टर रामदास स्वतः एक हाती पूर्णान्न नावाचा खाद्यपदार्थ करणार होते. त्याची त्यांनी सर्वत्र जाहिरात केली होती. सकाळपासून ते एकटे पूर्णान्नाच्या मागे हात धुवून लागले होते. पूर्णान्न म्हणजे काय? अनेकांना कुतूहल होतं. सायंकाळी 4-5 वाजता 100-200 लोक डॉक्टर रामदास पूर्णान्न कसं करतात ते बघायला जमले. डॉक्टर रामदासांनी ज्या ज्या भाज्या हाताला लागतील त्या सर्व कापून एका भल्या मोठ्या टोपात टाकल्या आणि अर्ध्या कच्च्या उकडल्या.
नंतर उकडलेल्या भाज्या मुरडण्याचं काम चालू झालं. शेवटी त्यांचं एकजीव मिश्रण करण्यासाठी त्यांनी पुरणांना ढवळायला सुरुवात केली. तेव्हा अनेक प्रेक्षकांनी तिथून जो पळ काढला ते परत त्यांनी तोंड दाखवलंच नाही. ढवळायला योग्य लांब असं साधन मिळालं नाही, म्हणून त्यांनी थेट काखेपर्यंत आपला उजवा हात पुरणांनात घुसवला आणि पूर्ण ढवळाढवळ सुरू केली. पंक्ती बसू लागल्या तेव्हा बनावट महार चांभार हजर झाले. आबांनी त्यांची ओळखी करून दिल्या. जेव्हा डॉक्टर रामदासांनी त्यांना प्रेमभरानं आलिंगन दिलं आणि पंक्तीत बसवलं, आणि जेव्हा खुद्द रामदास पुरणांनाचा टोप घेऊन वाढायला आले तेव्हा तर कहरच झाला. त्यांनी ते कसं केलं होतं हे ज्यांनी ज्यांनी पाहिलं होतं त्यांनी ते नको नको म्हणत ते सगळे पत्रावळीवर आडवे झाले. तरीही पुरणांना जबरदस्तीनं पत्रावळीत पडलंच. कोणी त्याला स्पर्श केला नाही ही गोष्ट वेगळी. अर्थात त्यामुळे सगळे लोक कंटाळून कंटाळून जेवले. जेवण चालू असताना पुरणांनाची सात्विक महती सांगत डॉक्टर रामदास यजमानासारखे फिरत होते. पंक्तीत माझ्या शेजारी माझा मित्र नरू बसला होता. त्यांनी जेवण थांबवून बराच वेळ टक लावून डॉक्टर रामदासांच्याकडे बघितलं आणि साक्षात्कार झाल्यासारखं करून हळूच मला म्हणाला, आपू, रामदास स्वामी ते हेच? चल रे मेल्या, हे खायचे, हे नुसते रामदास. ते रामदास स्वामी ते निराळे. त्यांनी खूप वर्षापूर्वी समाधी घेतली. नरूला रामदास स्वामींचं नाव नुसतं ऐकून माहिती होतं. त्यांनी कुठंतरी त्यांचं चित्रही पाहिलं होतं, पण जन्ममृत्यूसंबंधी काही माहिती नव्हती त्याला. पण रामदास स्वामी फार वर्षांपूर्वी होऊन गेले आणि त्यांच्या समाधीचं दर्शन घेतलं पाहिजे असं आमचे शेजारी वामनदाजी कुलकर्णी म्हणत असत. ते ऐकलं होतं मी, आणि त्यामुळे रामदास स्वामींनी फार वर्षापूर्वी समाधी घेतली एवढी मी नरूच्या ज्ञानात भर घालू शकलो. त्यावर नरू म्हणाला, ताच म्हटला, चित्रात रामदास स्वामीची लंगोटी असता आणि ह्याचो पंचो दिसलो. डॉक्टर रामदास हे रामदास स्वामी नव्हते हे कळताच नरू टिंगल करायला मोकळा झाला. म्हणाला, अहो तुमचा आता पूर्णान्न आणा थोडा. 300-400 लोकांच्या पंक्तीत पूर्णान्न परत मागणारा नरू एकटाच. त्यामुळे डॉक्टर रामदासांना पराकाष्ठेचा आनंद झाला. ते धावत गेले, टोप घेऊन आले. नरू पुरे म्हणेना. त्याच्या पत्रावळीत पूर्णान्नाचा ढीग पडला. मलाही आश्चर्य वाटलं. बाळ, नाव काय तुझं? त्यांनी आपुलकीनं चौकशी केली. नरू. ठीक ठीक ठीक. तुला पूर्णान्न आवडलेलं दिसतंय. छाओ. नरू पत्रावळ उचलत म्हणाला, कुत्रो तरी तोंड लावता काय ते बघतंय. त्याबरोबर पूर्णान्नाचा टोप तिथेच टाकून दाढी चोळत डॉक्टर रामदास जे तिथनं पळाले ते सगळे लोक जेवून उठेपर्यंत काही दिसले नाहीत. अशा रीतीनं सहभोजन आटोपलं. कार्यकर्ते थकून भागून परतले. शिल्लक राहिलेलं कितीतरी अन्न रात्री खऱ्याखुऱ्या महार चांभारांनी खाल्लं. गावातले महार चांभार जागृत आहेत. अन्य लोक पुरोगामी आहेत. तंटा बखेडा न करता सर्वजण एकमेकात मिसळले. सहभोजन यशस्वी केलं असं सर्टिफिकेट डॉक्टर रामदासांनी दिलं. आणि मेले खोळे सहभोजन करतले असं म्हणत गावातले लोक नंतर आठवडाभर डॉक्टर रामदासांची चेष्टा करत राहिले. श्रोते हो, हा होता भाग 9. भाग 10. उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.